स्क्रिप्ट रायटर बदला, फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टोला. चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबईला राज्यापासून कुणी तोडू शकत नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार. मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाही, राज ठाकरेंचं विधान. राज ठाकरेंनी मला मुंबई बाहेरचं ठरवलं, आता मी सर्टिफाईड नागपूरकर, फडणवीसांचं उत्तर. तर 25 वर्षापासून तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं, उद्धव ठाकरेंवरही केला पलटवार. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची संयुक्त सभा. रोहित पवार अजित पवारांसोबत प्रचारात सक्रिय. भाजप विरोधात पवार काका पुतण्याकडून घड्याळ आणि तुतारीचा प्रचार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू. TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत. अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाही, राज ठाकरेंचा भाजपला सवाल. तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न, राज ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू आता वैफल्यामधून एकत्र आलेत. राज ठाकरे आता किती नगरसेवक निवडून आणतात ते बघूया. सुनील तटकरेंचा खोचक टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा डोंबिवलीत प्रचार दौरा. प्रभाग क्रमांक 27 मधील ठाकरे बंधूंच्या उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन. तर ठाण्यातही राज ठाकरेंकडून शाखांना भेटी. न बाण न खान, राखू भगव्याची शान. छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्र्यांची शिवसेनेचं MIMवर टीका. शिवसेनेमुळे युती तुटल्याचाही आरोप. अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यानं काँग्रेसनं कारवाई केली होती. नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध. पुढील 20 वर्ष घरपट्टी वाढवणार नाही, मंत्री गणेश नाईकांचं मतदारांना आश्वासन. भाजपचाच महापौर बसणार असा विश्वास व्यक्त. नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो. बेलापूर, जुईनगर, वाशी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी शिंदे मैदानात. भाजपला आव्हान. जो भगव्यासोबत भाजपसोबत बेईमानी करेल, मी त्याच्यासोबत कधीच उभी राहणार नाही. रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार द्यायला नको होता, या बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर नवनीत राणांची भूमिका. निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा. मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना खुलं आव्हान. दोन महिन्यात छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न मिटेल. दावोसमधून आणखी प्रकल्प आणू. संभाजीनगरातील DP रोडही अतिक्रमण मुक्त करणार. टॉक शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन.